पुणे जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. वाई गोरक्षनाथ शिवारामधील पपईची बाग भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सांगलीमधल्या जत आणि वाळवा तालुक्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे उन्हाळ, भुईमूग, गहू, हरभऱ्याची मळणी रखडली. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा 166 गावांना फटका. 8 तालुक्यातील 4782 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांसह रब्बी आणि उन्हाळी पिकांचं नुकसान, तर पत्रे उडाल्यानं 2 जण जखमी. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्यानं अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित. अनेक ठिकाणी आंबा बागांचं नुकसान. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळेला शरद पवार गैरहजर. शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा. राधानगरी तालुक्यामधल्या सरवडे इथे शिंदेंची आभार सभा. उद्या संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभेचं आयोजन. विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी 15 एप्रिलपर्यंत विशेष मोहीम. राज्यभरातील शाळांमधील एकूण 94.72% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित. उर्वरित प्रक्रिया सुरू. मराठी हास्य कलाकार सागर करंडेची सायबर गुन्हेगारांकडून 61 लाखांची फसवणूक. 3 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करू नका. माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. पीक विमा योजनेची पुनर्रचना करताना शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची विनंती. आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिसांना कस्टडी देण्यास पुन्हा कोर्टाचा नकार. पुणे पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टानं दुसऱ्यांदा फेटाळला. पुढील तपासाकरता पोलिसांनी दत्ता गाडेची मागितली होती कस्टडी. निम्म्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज विस्कळीत होणार. अवकाळी पावसामुळे सातपूर फिडरमध्ये बिघाड. नागपूरच्या रामटेक गड मंदिर रोपवेसाठी 151 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकारानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची मंजुरी. सोलापुरात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जात वैधता पडताळणीसाठी मुदतवाढ मिळावी. पालकमंत्री जयकुमार गोरेंना सकल मराठा समाजातर्फे निवेदन. चालू शैक्षणिक वर्षामध्ये एससी, बीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांची अजूनही पडताळणी झालेली नाही. नंदुरबारमध्ये केळीच्या दरामध्ये 800 रुपयांची मोठी घसरण. 1100 ते 1200 रुपये क्विंटलनं केळीची विक्री. मागील महिन्यामध्ये रमजानमुळे केळीची मोठी मागणी होती.